एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय करताय तुम्ही? होय सोय, केवढा घाबरलो मी. मला वाटलं स्वानंदी येईन, तर तिची आजी आली की काय. काय दिवस आले बघ, माझ्याच घरात वावरायची चोरी केली या 2 बायकांनी. आधी तुझ्या एकटीचाच धाक होता, तर जोडीला या दोघी. उगाच फालतू बडबड करू नका तुम्ही. आधीच स्वानंदीने डोकं उठायलंय माझं सकाळपासून. तिला काही विचारायला गेलं तर ह्याच्या मागेलं त्याच्या मागेलं बस करत दिवसभर हुलकावण्यात येते मला. म्हणजे काय? काही ना काही कारण मिळतातच तिला दरवेळेला. कधी निलिमा येते, कधी इंद्रनील येतो, काही नाही झालं तर बाहेरनं फोनच येतो. तिला काही विचारायला गेलं ना तर चहा नाश्त्याचं काम माझ्याच गळ्यात टाकलं तिने. काळजी करू नकोस, आज तू बनवलास ना तो शेवटचा चहा नाश्ता बनवलास असं समज. आज ते पैसे आले ना की अख्खा चहाचा मळाच विकत घेतो तुझ्यासाठी. हे सगळं तेव्हा करता येईल जेव्हा पैसे हातात येतील. पैसे देणं दूर, दाखवत सुद्धा नाहीये. आणि तिला काही विचारायला गेले ना तर दात दाखवत पोहे खात बसले. खाऊ दे, खाऊ दे. बळीच्या बकऱ्याला बळी द्यायच्या आधी असंच भरपूर खायला घालतात. आणि ते येड असं दात काढत खात असत. येऊ आई, मला आज आणि उद्या क्लासला जरा लवकर निघावं लागणार आहे. महत्वाचं काम आहे, निघू का? 1 मिनिट स्वानंदी, कुठे चाललीस तू? क्लासला. ते माहितीये मला. सकाळपासून माझ्या हातावर तुऱ्या देतेस. मला कळत नाही असं वाटतंय का तुला? काय झालं? आम्हाला जे हवंय ते दिल्याशिवाय कशी जाशील तू? हा, कशी जाणार म्हणजे? आई मी आहे ना, तिला मी नेणार आहे बाईकवर बसून. किती काळजी करते बघ सोनेची. चल उशीर होतोय. नाही नाही बाळा, तसं नाही. बाबा मला माहितीये तुम्हाला याच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं, पण प्लीज आता आमच्याकडे अजिबात वेळ नाहीये. उशीर झालाय, निघावा लागेल. बाय म्हणतात. हो हो हो, बाय. आणि आई, पोहे ना मस्त होत्या. आपलं एवढं महत्वाचं काम असताना एवढ्या सकाळी कुठलं महत्वाचं काम करायला गेली? हिच्यामुळे आमच्यात भांडण झालं, हिला मनस्ताप झाला. सगळं हिच्यामुळे घडलंय. आणि तू हिची बाजू का घेतेस मग? या कामासाठी मला पैसे मिळाले. तुला पैसे कोणी दिले मग? बच्ची आत्याने. चेक क्लिअर झाल्याची एखादी एंट्री असेल ना पासबुक मध्ये? हा हा हा, मी ऍक्च्युअली फोटोज काढून आणलाय त्याचा. अच्छा, काय झालं? चेक जमा झाल्याची जी तारीख आहे ना, बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी संपदाताईने आमच्या घरी येऊन वच्ची आत्यांविरुद्ध आम्हाला भडकवलं होतं. आणि महेश्वरी ह्या सगळ्याला संपदाताईने त्यांना साथ दिली.
हॅलो. हा ताई, कशी आहेस? अरे वा स्वानंदी, आज कसं काय अचानक फोन केला? ताई आहेस तू माझी, मी फोन नाही करू शकत तुला? नाही करू शकतेस ना, पण हल्ली येत नाहीत ना तुझे फोन मला, त्यामुळे जरा आश्चर्य वाटत. बोल, काय बोलतेस? हा, बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ आल्यावर. म्हणजे म्हणजे आता वेळ नाहीये. मी हे सांगायला फोन केला होता की ह्या महिन्यात आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे आणि जुईली आणि सायली मिळून काहीतरी प्लॅन करतायत. काय? त्या चुन्नू मुन्नू प्लॅन करतात? हा काय प्लॅन करणार आहेत अॅनिव्हर्सरी? आई प्लीज, कोणाला असं छोटं समजू नये. आणि आयुष्यभर आपण ज्यांना छोटं मानतो तीच माणसं कधीतरी मोठं काम करतात. सुईचंच घे ना, सुई किती लहान असते पण तिने तिचं काम सुरू केलं की दोन फाटलेल्या बाजू सांधल्या जातात. म्हणजे काय म्हणायचंय तुला? वेळ आल्यावर म्हणेन काय म्हणायचं ते, म्हणजे वेळ मिळाला की. एनिवेज, जुईली आणि सायलीने जे प्लॅन केलंय ना ते सगळं सरप्राईज आहे, सो सिक्रेट ठेव. आणि समजा मी ते सिक्रेट ठेवलंच नाही तर? हे बघताय, तू कुणाचं तरी सिक्रेट फोडलंस तर कोणीतरी कधी ना कधी तुझं सिक्रेट पण फोडेल बघ बाबा. असं का म्हणतेस स्वानंदी? अगं मला असं म्हणायचं होतं की त्या आता लहान आहेत ना, सो त्या काय प्लॅन करणार आहेत अॅनिव्हर्सरी. आणि तसंही जेव्हा आपण प्लॅन करायचो ना तेव्हा आपण हुशार होतो, यांच्यासारखं नाही काय. ताई, सध्या ना लहानांनी मोठ्यांना सरप्राईज देण्याचे दिवस सुरू आहेत. तुला पण असं सरप्राईज मिळणार आहे ना की तू कधी विचारच केला नसशील की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेलं कुणीतरी आपल्याला इतकं आश्चर्यचकित करू शकतो. बघूया तरी छोटे पॅकेज काय मोठे धमाके करतात. And by the way, I love surprises. Yes, I know you love surprises. चल मग भेटू आई बाबांकडे. भेटूच. बाय. बाय. सायले, अगं संध्याकाळी दिवा लागल्यानंतर शुभम करोती म्हणता ना रोज. आणि रामरक्षा जुईल्या फोन का हिसकावून घेतेस? तुम्हा सगळ्यांची ना मला खूप आठवण येते ग. आणि हे बघ, आईला आणि काकूला त्रास द्यायचा नाही. मी इथे असले ना तरी माझं लक्ष आहे बरं का तुमच्यावर. बर बर, काकाला आणि बाबाला सांग आजीने फोन केला होता म्हणावं. हा, ठेव. बर, धर बाई, बंद कर. वच्चे, माझ्या नाती सुद्धा इतक्या गुणी आहेत ना ग. मी कुठं बाहेर गेले ना की वाट बघत असतात पाखरासारखी. माझी स्वानंदी सुद्धा तशीच ग, दुधावरली साय जणू. खरंच स्वानंदी खूप गुणी आहे आजी. नुसती गुणी नाही, हुशार सुद्धा आहे. नुसत्या गुणांना कोण विचारतं आजकाल? हुशारी पाहिजे माणसामध्ये. आता इतके दिवस गुणी सून म्हणून वावरली त्या घरात, काय झालं तिचं? आता जरा डोकं चालून हुशारी करते ना म्हणून सुधारल्यासारखं वाटतंय ते घर. पण तुला एक सांगू का वच्चे, जेव्हा तुला तुझा मान या घरात मिळाला ना तेव्हा मी भरून पावले बघ. तो मिळणारच होता मला, आणि तो मला स्वानंदीच मिळवून देणार होती, खात्री होती मला. अशा पद्धतीने इतक्या लवकर मिळेल असं नव्हतं वाटलं बाई. काय ग बाई, तुम्ही तर सांगितलं 10 लाखाचं प्रकरण, ललिताला धारेवर धरलं तिने. दोघं नवरा बायको स्वानंदीच्या तालावर नाचतात नुसते. काय ग बाई, हेच गुण मी हेरले होते तिचे तुमच्या त्या वर्षाच्या लग्नामध्ये. अशी बोलत होती ना ती, अशी पटापटा पटापटा विजेसारखी. तेव्हाच मला वाटलं की हीच ती मुलगी जी ललिताच्या डोक्यावर मिरे वाटेल. पण सुरुवातीला भांबावली होती ग पोर. नवी नवरी होती ना, आणि अशी तरकट माणसं पहिल्यांदा भेटली तिला आयुष्यात, त्यामुळे थोडीशी तेज कमी झाल्यासारखं झालं तिचं. पण तुला सांगू बच्चे, वटपौर्णिमेच्या दिवशी मी तिच्यावरची राख झटकली बघ. जेव्हा मला सगळं सांगितलंस ना तेव्हा माझेही हातपाय गळाले होते. पण मग ठरवलं, नाही, मी आधार आहे माझ्या मुलांचा, सुनांचा. मी माझ्या नातींवर झालेला अन्याय सहन करणार नाही. आजी खूप भारी आहात तुम्ही.
तुमच्यामुळे शक्ती मिळाली आहे स्वानंदीला. तुम्ही तिच्यामध्ये अशी एक ठिणगी पेटवली आहे ना, ज्यामुळे त्या घरातलं सगळं अमंगळ अपवित्र जळून जाणार आहे. ललिताचा सगळा खोटारडेपणा जळून खाक होईल आणि त्यातून बावन कशी सोन्यासारखं सत्य बाहेर येईल. आता बघशील तू बच्चे, माझी स्वानंदी कशी अगदी डोळसपणे आणि नीट संसार करते तो. हो मग बघणारच आहे मी. पण त्याआधी ना आजी, मला ललिताची मज्जा बघायची. तिला हे सगळं कळणार आता, आणि मग कळल्यानंतर तीळ जसं तडतडतो ना तापल्या तव्यावर, तशी ती तडतडणार आहे बघा. पण सहजासहजी हार मानणार नाही ती. सत्य आहे. ये बाई, अगदी वेळेवर आलीस. आजी देवळात गेल्यात. बर. आत्ताच गेल्यात. बाळूला पाठवलंय भाजी आणायला. निलिमाच्या आईची तब्येत बरे नसते, त्यामुळे तिला सांगितलंय जरा आईची तब्येत बघून ये. निरंजनचा फोन आला होता, तो जरा उशिरा येणार. आणि इंद्रनील तर एवढ्या लवकर कधी घरी येतच नाही. बाबा, ही हजेरी मला काय ऐकवताय? नाही, कारण ही सगळी माणसं घरात असतात तेव्हा ह्याच्या मागे लप त्याच्या मागे लप असं करून बोलण्याचं टाळतेस. आता घरात कुणीच नाही, त्यामुळे तुला बोलावंच लागेल. तुला माहितीये, या कोणाही समोर आम्ही पैशांचा विषय काढू शकत नाही. पण म्हणून तू मजा बघत राहतेस ना, ते बरोबर नाहीये स्वानंदी. बाबा प्लीज, मी मजा बघत नव्हते. मी ना फक्त तुम्हाला जाणीव करून देत होते की आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची वाट बघायला लावल्यावर किती त्रास होतो. आजवर तुम्हीही घरातल्यांना अशीच वाट बघायला लावली. आज मी वाट बघायला लावली तर इतका त्रास झाला तुम्हाला. तुझे उपदेशाचे डोस ऐकायला नाही इथे उभं राहिलेलो आम्ही. तू जे सांगितलं, जसं सांगितलंय तसं केलंय. पण तू तुझा शब्द पाळत नाहीयेस. हीच रीत आहे का ग देशपांड्यांच्या घरची? तुम्हाला पैसे हवे आहेत ना, देते. एक मिनिट. माझ्या बेडरूम मध्ये? हो. आता ही काय नवीन नाटक आहे तुझी? म्हणजे तू आतल्या खोलीत निघालीस याचा अर्थ पैसे या कपाटात नाही, ते स्पष्ट आहे. पैसे घरात कुठेही नाहीयेत. अच्छा, म्हणजे सगळीकडे शोधून झालंय तुमचं. तू माझे पैसे मला दिले असतेस ना तर वेळच आली नसती शोधाशोध करायची. आमच्या खोलीत नाहीयेत ते 10 लाख रुपये. बाबा, पैसे तुमच्याच खोलीत आहेत. त्या खोलीत? हो. कसं शक्य आहे? आई, माणसाचा हेतू चांगला असला ना की काहीच अशक्य नसतं, आणि देव सुद्धा त्याच्या पाठीशी असतो. मला वाटतं स्वानंदी, तू परत आम्हाला गुंडाळायला निघालीस. नाही बाबा, मी असं का करेन? तुम्ही सासू सासरे आहात माझे, मी असं गुंडाळणार नाही तुम्हाला. आणि देशपांड्यांच्या घरची ही रीत नाही. टोमणे मारू नकोस. पैसे कुठे आहेत ना तेवढं फक्त सांग. तुमच्याच खोलीत आहेत. म्हणजे पैसे एवढे दिवस आमच्या खोलीत होते? हो. आणि ते आम्हाला माहितीच नाही. ते म्हणजे ते म्हणतात ना, काखेत कळस आणि गावाला वळसा, तसं झालं. हो ना, तुम्ही अख्खं घर शोधलं पण नेमकं तुमच्याच खोलीत नीट नाही बघितलं. आई बाबा, तुमच्या दोघांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुमच्या जवळ किती काय काय ना ह्याची जाणीवच नाहीये तुम्हाला. सत्संग नकोय, पैसे हवे. चला.
कपाटात? कमाल आहे, खरोखर कमाल आहे ललिता. तरी मी तुला नेहमी सांगत असतो, कचरा काढताना कपाटाखालचा सुद्धा कचरा काढत जा. बघितलंस ना, आपली लक्ष्मी कचऱ्यातच दडलेली होती. गप्पा बसा जरा. संध्याकाळची वेळ लक्ष्मी घरात येते. झालं गेलं सगळं विसरून जायचं आता. सॉरी. आधी ती ब्रीफकेस उघडून बघायला हवी, खरंच भरलेली आहे की नाही. नाही तर पुन्हा एकदा मागच्यासारखी रिकामी असेल. तुमच्या जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळालाय ना तुम्हाला? काय मग खुश ना? आई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ज्याला जे हवं असतं ते मिळालं ना की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलतं. पण हे असे पैसे बघून इतकं हसणारी माणसं मी पहिल्यांदाच पाहिली आहेत. पैशाला काय मोल असतं ना हे तुला नाही कळणार स्वानंदी, कारण तू अजून मध्यम वर्गीयच आहेस. हो, आणि मला त्याचा आनंदच आहे. हो, कारण हीच माणसं आहेत ना जगातलं सत्य, चांगुलपणा, आपुलकी हे सगळं सांभाळून ठेवतात, संस्कार पुढे नेतात आणि देवावर श्रद्धा ठेवतात ना, म्हणून चांगली वागतात. हो, आणि तरी तडफडवलंच आम्हाला. आई, एक मिनिट. छोट्या छोट्या आनंदासाठी तुम्हीही घरच्यांशी असं वागला. आई, तुम्ही तुमचं सगळं प्रेम ह्यांच्यावर केलं. हो, कारण तो आहेस असा गुणी, कर्तबगार, हुशार. आई, निरंजन भाऊजी सुद्धा तुमचेच आहे. पहिला मान त्यांनी दिलाय तुम्हाला, आणि मी ना तुम्हाला त्यांच्याशी प्रेमाने वागताना कधी पाहिलंच नाहीये. स्वानंदी, प्लीज लेक्चर नको आता. आम्हाला आमचे पैसे मिळालेत ना, त्याचा आनंद घेऊ दे जरा आम्हाला. आई, एक मिनिट. आता तुम्ही काय म्हणालात? आमचे पैसे? तुमचे पैसे? एक मिनिट. तुम्हाला खात्री आहे का की हे तुमचेच पैसे? अर्थात. आम्ही तुझ्या सगळ्या अटी पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे आता हे पैसे आमचे आहेत. नाही, हे पैसे फक्त तुमचे नाही, घरातल्या सगळ्यांचे. घरच्यांचे कसे? म्हणजे घरच्यांच्या हक्काची वस्तू विकून ते पैसे घेतले. स्वानंदी, आता काय विकलंयस तू? बघितलंस ना ललिता, घरची वस्तू विकल्याने आपल्याला एका शब्दाने विचारलं नाही. आणि नाक वर करून सांगते घरातल्या सगळ्या लोकांच्या हक्काची वस्तू विकली म्हणून. कुणी अधिकार दिला तुला? का त्या बच्ची मावशींना घरात आणण्यासाठी म्हणून विकलीस ती वस्तू? आई बाबा, एक मिनिट. बोलण्याआधी थोडा तरी विचार करा. नाही म्हणजे विकण्यासारखी एखादी तरी वस्तू घरात शिल्लक ठेवली आहेत का तुम्ही?
नाही म्हणजे घरातल्या सगळ्यांच्या मालकीची वस्तू कुणालाही न विचारता, कुणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या फायद्यासाठी विकणं चुकीचंच आहे. पण वस्तू मी विकलीच नाही, ती तुम्ही विकली. आम्ही? घरात एक तरी वस्तू आहे का जी विकून एवढे पैसे येतील? तरी माझ्यावर आरोप केलेत ना? नाही म्हणजे आता ती वस्तू नाहीये, पण होती एक 11 लाखांची आणि दुसरी अशी जिचं मोलच नाही होऊ शकत. 11 लाखाला गाडी विकली आणि त्याबरोबर आमचा विश्वास.